शरद पवार पुन्हा एकदा सत्तेच्या जवळ जाण्याच्या तयारीत आहेत का? पवारांच्या राजकारणात पुन्हा काही नवीन डाव सुरू आहे का? पक्षाची संघटना कुठे आहे? कोणत्या जिल्ह्यात पक्षाची ताकद कमी आहे? याच ठिकाणी सुप्रिया सुळे यांची भूमिका देखील महत्त्वाची ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत शरद पवारांच्या भेटीगाठी वाढल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यानंतर एकच प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आला. शरद पवार पुन्हा एकदा सत्तेच्या जवळ जाण्याच्या तयारीत आहेत का? राजकारणात एखादी भेट फक्त भेट म्हणून पाहिली जात नाही, विशेषतः जेव्हा एका बाजूला पवार आणि मोदी यांची चर्चा होते तर दुसऱ्या बाजूला पवारांच्या पक्षाच्या खासदारांची केंद्रातील सत्ताधारी नेत्यांशी भेट होते, तेव्हा त्यांचे राजकीय अर्थ काढले जातात. पण या सगळ्या चर्चांनंतर आता खुद्द शरद पवारांनी आपल्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत पक्षाची दिशा स्पष्ट केल्याची माहिती आहे. मग नेमकं पवारांनी काय सांगितलं? एनडीए सोबत जाण्याच्या चर्चेला त्यांनी खरंच पूर्णविराम दिला आहे का? आणि जर पक्ष सध्या विरोधातच राहणार असेल तर मोदी आणि शहा यांच्या भेटींचा राजकीय अर्थ काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या विश्लेषणातून समजून घेऊयात. महाराष्ट्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक चर्चा सातत्याने सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका नेमकी काय? कारण एकीकडे शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतात तर दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि पक्षाचे खासदार केंद्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेतात. आणि त्याच वेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील राजकीय समीकरणाबद्दलही वेगवेगळे अंदाज बांधले जातात. त्यामुळे स्वाभाविकपणे प्रश्न निर्माण होतो, पवारांच्या राजकारणात पुन्हा काही नवीन डाव सुरू आहे का? पण आता या सगळ्या चर्चांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची झालेली बैठक. या बैठकीत पक्ष एनडीए सोबत जाणार का असा प्रश्न उपस्थित झाल्याची माहिती आहे. आणि त्यावर शरद पवारांनी दिलेला संदेश अत्यंत स्पष्ट असल्याचं सांगितलं जात आहे. आपण विरोधातच आहोत. कोणाच्याही मनात संभ्रम राहू नये आणि जोमान कामाला लागा. म्हणजेच दिल्लीतील भेटीगाठीमुळे जे प्रश्न ना